नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहिती दूत आपल्या मराठी चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जे बांधकाम कामगारांनी आधी फॉर्म भरलेले आहेत, आधी रजिस्ट्रेशन करून ठेवलेले आहे, परंतु त्यांचे फॉर्म काही कारणाने पेंडिंग आहेत, तर ते फॉर्म आता आपण परत एकदा अपडेट करू शकतो, नवीन भरू शकतो. त्याच्यात काही क्वेरीज असतील तर त्या दुरुस्त करून परत भरून आपण व्हेरिफिकेशनसाठीची तारीख घेऊन आपला कामगाराचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकतो. तर काय आहे प्रोसिजर, तर व्हिडिओ स्किप न करता पाहूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघूया. तर इथं आपण बांधकामगाराची वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला बांधकामगार नोंदणीचे पहिला नंबरचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये आधार कार्ड टाकायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, नंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यावर पुढे प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं पेज ओपन होईल. त्याच्यावर त्यांनी लाल अक्षरात म्हटलेलं आहे, आपल्या हाताचे ठसे आधार डाटाबेसमध्ये असलेल्या ठशांशी पडताळून बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर का आता सध्या मोबाईलने फॉर्म भरत असाल किंवा अपडेट करत असाल तर तुमचं काम सोपं होणार आहे. नंतर काही दिवसांनी यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक मशीन लागेल आणि तुम्हाला मोबाईलने फॉर्म भरता येणार नाही, कारण बायोमेट्रिक मशीन फक्त लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला अटॅच होतं. आता या पेजवर आल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. तुमचं नाव, तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर ऑलरेडी तिथं सेव्ह झालेला असेल. फक्त तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचा तुम्हाला पत्ता, तुमच्या कुटुंबाची माहिती लिहायची. पाल्य फक्त 2च पाल्यांची माहिती भरायची इथं आणि आईवडिलांची माहिती भरू शकतो. जे अर्जदाराचे नाव ऑलरेडी तिथे आलेलं असतं, फक्त त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे ते तिथं नमूद करायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपले काही परिवारातील सदस्यांची नावे वाढवायची असतील तर ॲड मोरवरती क्लिक करून आपण आपल्या परिवारातील सदस्यांची नावे हे वाढवू शकतो. तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की इथं मी आता ॲड मोरवरती क्लिक करतो आहे. हे बघा, इथं सगळ्यात खाली दिलेले त्यांनी ॲड मोर, म्हणजे परिवारातील अजून सदस्य वाढवायचे असतील तर ॲड मोरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे परत एक नवीन सदस्याची माहिती तुम्ही तिथं ॲड करू शकतात. तर अशा पद्धतीने मी अजून 2 पाल्यांची नावेही ॲड केलेली आहेत, त्यांची संपूर्ण माहिती मी तिथं टाकलेली आहे. आता पुढे नियोक्ता तपशील. आता इथं तुम्हाला 90 दिवसाचं कामकाजाचा दाखल्याचा तपशील द्यायचा आहे. यासाठी ऑल टाईप्स ऑफ हेल्पर निवडायचे. कामगाराचे स्वरूप, जारी करण्याचा प्रकार, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं असेल, 90 दिवसाचं सर्टिफिकेट किंवा ग्रामसेवकाने दिलं असेल त्या पद्धतीने निवडायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जावक दिनांक टाकायचा आहे. जी काही माहिती दिलेली आहे मित्रांनो, ते तुम्हाला व्यवस्थित भरायची. ही माहिती तुम्हाला तुमच्या जे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावर पण आहे, त्यावरून तुम्ही ती माहिती भरू शकतात. आता तुम्हाला केंद्र निवडायचं आहे. तुमचा जो जवळपासचं जे केंद्र असेल कागदपत्र पडताळणीसाठी, ते केंद्र तुम्ही निवडायचं आहे. आणि तुम्हाला ते जे डॉक्युमेंट आहे, आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आणि 90 दिवसाचं कामगाराचं सर्टिफिकेट ते पण अपलोड करायचं. मी मोबाईलमधून भरतो आहे, तर मी आधीच सेव्ह करून ठेवलं होतं माझ्या मोबाईलमध्ये आणि ते मी इथे अपलोड केलेलं आहे, आधार कार्ड आणि 90 दिवसाचं प्रमाणपत्र. खाली बघा, मी तारीख निवडतो आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या दिवशी जायचं केंद्रावरती त्याची तारीख निवडतो मी. आणि तुम्हाला इथं माहिती असेल की येलो डॉट जो आहे तो असा दर्शवतो की त्या दिवशीचा कोटा पूर्ण आहे व्हेरिफिकेशनसाठी. लाल कलरचा डॉट हा गव्हर्नमेंट शासकीय सुट्टी दर्शवतो आणि आपण जी तारीख निवडू त्याच्यावरती ग्रीन कलरचा डॉट येईल आणि व्हाईट कलरचा डॉट म्हणजे त्या दिवशी आपण तारीख निवडू शकतो असं दर्शवतो. त्याच्या पद्धतीने मी इथं एक तारीख निवडतो आहे आणि इथं डिक्लेरेशनवरती मी खाली टिक केलेलं आहे, तो जो छोटा बॉक्स आहे त्याच्यावरती. आणि अशा पद्धतीने सेववरती क्लिक करून तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि OTP नंबर टाकून तुम्हाला ॲप्लिकेशन सेव्ह म्हणून असा मेसेज येईल. खाली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढच्या पेजवर तुम्हाला प्रिंट म्हणून एक ऑप्शन आहे. तुम्ही जे फॉर्म भरला आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी जे केंद्र निवडायचे आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो. आणि ती प्रिंट तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून नंतर त्याची झेरॉक्स काढून ती प्रिंटसोबत तुमचं 90 दिवसाचं बांधकामगारांचं कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड घेऊन केंद्रावरती जायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन किंवा आपला जुना जो फॉर्म आहे भरलेला तो अपडेट करू शकतात. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.